पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक यश मिळवलंय. या स्पर्धेत भारताची कामगिरी कशी राहिली आहे याचा आढावा आपण आज घेणार आहोत. यासोबतच मंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली असून या भेटीत नेमकी काय चर्चा झाली आहे हे देखील आपण आज जाणून घेणार आहोत. तसंच अदानी समूहानं आता चीनमध्ये एंट्री केलीय. या शेजारच्या देशातही ते आपला व्यवसाय वाढवणार आहेत. तर दीपिका पडुकोण आणि रणवीर सिंग हे आई वडील झाले आहेत. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 9 सप्टेंबर, वार सोमवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे पॅरिसमध्ये पार पडलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेची. भारतीय खेळाडूंनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये ऐतिहासिक यश संपादन केलंय. भारतानं या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवात एकूण 29 पदांवर आपली मोहर उमटवलीय, ज्यामध्ये 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 ब्रॉन्झ पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची एकंदरीत कामगिरी कशी राहिली आहे याचा थोडक्यात आढावा घेतलाय प्रणाली कोदरे यांनी. ऐकूयात. पॅरिसमध्ये ऑलिम्पिक नंतर आता नुकतीच पॅरालिम्पिक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारताचे 84 खेळाडू 12 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात सामील झाले होते. भारतीय खेळाडूंनी यंदा तब्बल 29 मेडल्स जिंकली आहेत. त्यामुळे भारताचं हे पॅरालिम्पिकमधील सर्वोत्तम प्रदर्शन ठरलंय. याआधी भारतानं टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 19 मेडल्स जिंकली होती, पण यंदा या विक्रमालाही मागे टाकत भारतीय खेळाडूंनी नवा विक्रम रचलाय. तर यंदा जी 29 मेडल्स भारताला मिळाले त्याच्यामध्ये 7 गोल्ड मेडल, 9 सिल्वर मेडल आणि 13 ब्रॉन्झ मेडल्स अशी एकूण 29 मेडल्स भारताला मिळाली आहेत. अनेक भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेदरम्यान नवे विक्रमही रचलेत. यामध्ये सुमित अंतिल, कपिल परमार, अवनी लेखरा, प्रीती पाल, नवदीप सिंग अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे. तर भारताला यंदा सर्वाधिक मेडल्स ही ॲथलेटिक्समध्ये मिळाली आहेत. भारताने ॲथलेटिक्समध्ये 17 मेडल्स जिंकलेत, ज्यात 4 गोल्ड मेडल, 6 सिल्वर मेडल आणि 7 ब्रॉन्झ मेडल्सचा समावेश आहे. त्यापाठोपाठ बॅडमिंटनमध्ये भारताला 5 मेडल्स मिळाली आहेत, ज्यात 1 गोल्ड मेडल, 2 सिल्वर मेडल आणि 2 ब्रॉन्झ मेडल्स असा समावेश आहे. तर त्याच्यानंतर नेमबाजीतही भारताला 4 मेडल्स मिळाली आहेत. तर तिरंदाजीत 2 मेडल्स मिळाली. याबरोबर जुदोमध्ये यंदा भारताला पहिलं मेडल मिळालंय. कपिल परमारनं ते मिळवून दिलंय. एकूणच यंदाची ही स्पर्धा भारतासाठी विक्रमी ठरली आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे राजकारणाची. लोकसभा निवडणुकीनंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आणि राजकीय नेत्यांमध्ये रात्रीच्या बैठकांमध्ये वाढ झालेली दिसून येते. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी रविवारी पहाटे 3च्या सुमारास जरांगे यांची अंतरवली सराटीतल्या पांडुरंग तारक यांच्या निवासस्थानी भेट घेतलीय. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा होताना दिसतेय. दरम्यान या भेटीमध्ये मराठा आरक्षण, हैदराबाद गॅजेट लागू करणं, सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करणं, यासोबतच मराठवाड्यात अतिवृष्टीनं झालेल्या पिकांचं नुकसान या विषयांवर मुंडे आणि जरांगे यांच्यात चर्चा झाली. जे भेटतात त्यांच्याकडे आरक्षण प्रश्न मार्गी लावा अशीच मागणी मी करत असतो. आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहे, त्यावर चर्चा करत असतो, असं जरांगे यांनी या भेटीबाबत पत्रकार परिषदेत सांगितलंय. विधानसभा निवडणुकीत कोणते उमेदवार उभे करायचे आणि कसे याबाबत जरांगे सातत्यानं भूमिका मांडताना दिसतायत. यापूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह काही पक्षांच्या आमदारांनी सुद्धा जरांगे यांची भेट घेतली होती. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे एका धाडसी महिला पोलीस कर्मचाऱ्याची. जळगाव तालुक्यातल्या कानळदा इथं महर्षी कण्वाश्रम हे प्रसिद्ध देवस्थान आहे. ऋषीपंचमीच्या दिवशी जळगाव जिल्ह्यासह मध्य प्रदेशातनं भाविक इथे दर्शनासाठी गर्दी करत असतात. यंदा सुद्धा इथं तुफान गर्दी झाली होती. यातच इथल्या गिरणा नदीच्या तटावर भाविकांसोबत एक 10 वर्षीय बालक सुद्धा गेला होता आणि या 10 वर्षीय मुलाचा नदीच्या पाण्याचा अंदाज चुकला आणि तो खवळलेल्या गिरणेच्या पात्रात बुडू लागला. त्याला पाहून प्रत्यक्षदर्शींनी आरडाओरडा सुरू केला, पण मदतीसाठी कुणीही पुढे येईना. इतक्यात खाकी वर्दीत असलेल्या एका तरुण महिला पोलिसाचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि या महिला पोलिसानं वर्दीसह पाण्यात झेप घेत या बालकाचा जीव वाचवला. त्या पोलीस कर्मचारी होत्या अवघ्या 19 वर्षाच्या पूर्णिमा कैलास चौधरी.
त्यांनी मागचा पुढचा काहीही विचार न करता नदी पात्रात सरळ झेप घेतली आणि बुडणाऱ्या मुलास कवेत घेऊन काठावर आणलं. त्यांनी धाडस दाखवत मुलाचा जीव वाचवल्यामुळे मुलाच्या आईसह इतर भाविकांनी पौर्णिमा यांच्या डोक्यावरनं हात फिरवत पाणावलेल्या डोळ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पॉडकास्टची चौथी बातमी आहे शिक्षकांसंबंधीची. आता 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडनं घेण्यात आलेला आहे. त्यानुसार राज्यातल्या 14,783 शाळांमध्ये आता प्रत्येकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा DED, BEd धारक तरुणाची नेमणूक केली जाणार आहे. शासनाच्या या नव्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये तेवढी पदं कायमची संपुष्टात येणार आहेत. मात्र या निर्णयानंतर या जागांवर कायमस्वरूपी शिक्षक नेमावेत हा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी होतीये. पॉडकास्टची 5वी बातमी आहे उद्योग जगतातली. भारतातला सगळ्यात मोठा उद्योग समूहांपैकी एक असलेल्या अदानी समूहानं आता चीनमध्ये सुद्धा एंट्री केली आहे. या शेजारच्या देशात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी अदानी समूहानं तिथे उपकंपनीची नोंदणी केली आहे. ही नोंदणी अदानी एंटरप्राइजेसची उपकंपनी अदानी ग्लोबल PTE सिंगापूर मार्फत करण्यात आलेली आहे. त्यामुळे येत्या काळात अदानी समूह चीनमध्ये सुद्धा आपला व्यवसाय वाढवणार आहे. नियामक फायलिंगनुसार अदानी समूह हा पुरवठा चेन आणि प्रकल्प व्यवस्थापनाद्वारे चीनमध्ये आपलं काम सुरू करतोय. अदानी ग्लोबल PTE या सिंगापूरमधल्या उपकंपनीनं 2 सप्टेंबर 2024 रोजी अदानी एनर्जी रिसोर्सेस शांघायची स्थापना केली असल्याचं अदानी एंटरप्राइजेसनं फायलिंगमध्ये म्हटलंय. दरम्यान ही कंपनी का सुरू करण्यात आली आहे याबाबत अद्यापही अदानी समूहानं माहिती दिलेली नाहीये. पॉडकास्टची 6वी बातमी आहे मणिपूरची. इथं पुन्हा एकदा हिंसाचार सुरू झालेला आहे. ड्रोन आणि रॉकेटच्या हल्ल्यांचं प्रमाण वाढलंय. त्यानंतर आता आसाम रायफल्सनं राज्यात ड्रोन विरोधी यंत्रणा कार्यरत केलेली आहे. बंडखोरांकडनं होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांना आळा घालण्यासाठी याचा उपयोग केला जाणार आहे. यासोबतच ड्रोनचा वेध घेण्याची क्षमता असलेल्या बंदुका सुद्धा केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना देण्यात आलेल्या आहेत. मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रोनद्वारे बॉम्ब टाकण्याचे प्रकार घडतायत. मागल्या वर्षापासून वांशिक हिंसाचारामुळे होरपळलेल्या या राज्यात अद्यापही पूर्णपणे शांतता निर्माण झालेली नाहीये. आणि आता यातच दहशतवादी हे ड्रोन आणि रॉकेट सारख्या अत्याधुनिक अस्त्रांचा वापर करत असल्यामुळे सुरक्षा यंत्रणाही अधिक सावध झालेल्या आहेत. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली. दीपिका पडुकोण आणि रणवीर सिंग आता आई वडील झाले आहेत. दीपिकानं एका मुलीला जन्म दिला असून तिला शनिवारी मुंबईतल्या गिरगाव इथं HN रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिच्यासोबत रणवीर सिंग आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते. याआधी 6 सप्टेंबरला दीपिका बाप्पांच्या दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली होती. दीपिकानं यावर्षी 28 फेब्रुवारीला सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. तसंच तिनं नुकतंच पती रणवीर सिंग सोबत मॅटर्निटी फोटोशूट सुद्धा केलं होतं. दीपिकाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दीपिकानं मुलीला जन्म दिल्याची बातमी समजताच तिच्या चाहत्यांनी तसंच सेलिब्रिटीजनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.